मालगाव उपसरपंचांचे 9 दिवस आमरण उपोषण करूनही पदरी निराशाच। जिल्हा परिषद प्रशासनाकडून आंदोलकांना ठेंगा। पुन्हा जिल्हा परिषद समोर बुधवारपासून तीव्र आंदोलन करण्याचा कांबळे यांचा निर्धार। सांगली जिल्हा परिषदेच्या आडमुठे धोरणामुळे मालगाव येथील उपसरपंचाने 9 दिवसापासून उपोषण आंबेडकरी समाजाच्या नेत्यांनी स्थगित करायला लावलंय। पुन्हा जिल्हा परिषद नेत्यांसमोर उपोषण करण्याचा आंबेडकरी समाज नेत्यांचा निर्धार। मालगाव येथील ग्रामसेवक सुरेश जगताप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याच्या निषेधार्थ मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर यांनी जगताप यांच्या निलंबनाची मागणी केली होती। या मागणीसाठी खांडेकर पंचायत समिती समोर गेल्या 9 दिवसापासून आमरण उपोषण करत असताना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। आज आंबेडकरी समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पंचायत समिती समोर आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाच्या आडमुठेपणाचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी निलंबन करा अन्यथा निलंबन करत नाही असं जाहीर करावे असे आवाहन करून तब्बल 4 तास ठिय्या आंदोलन केले। याबाबत प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली नसल्याचं उपसरपंच यांच्या प्रकृतीची काळजी करत नेत्यांनी आंदोलन सोडण्यास भाग पाडले व येत्या बुधवारपासून पुन्हा जिल्हा परिषद समोर उपोषण करून न्याय मागणार असल्याचा आंबेडकरी नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीला जाणून बुजून गैरहजर राहणारा मालगावचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याला निलंबित करावं या मागणीसाठी गेले 9 दिवस झालं मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर आमरण उपोषणास बसलेले होते। पण या गिधाडाची कातडी असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला आमच्या या समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचं दिसून आलं। म्हणून आज हे आंदोलन तुषारभाऊ खांडेकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेलं होतं आणि तुषारभाऊ खांडेकर यांचा जीव धोक्यात घालून कुठलीही चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची नाही। आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुषारभाऊ सारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सक्षम बनवायचे आहेत। त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषद प्रशासनानं जर निलंबित करत असतील तसं पत्र दिलं तर ठीक, निलंबित करता येत नाही तसं पत्र दिलं तर ठीक, पण आमच्या माणसाचा जीव आम्हाला महत्त्वाचा असल्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण हे उपोषण सोडायला तुषारभाऊ यांना विनंती केल्यामुळं आजचं हे आमरण उपोषण आपण इथं स्थगित करतोय। पण पुढचा मी इशारा देतोय की आजचं हे आंदोलन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः असेन, सचिन कांबळे साहेब असतील, सागर आवळे असतील, उमेश भाऊ धेंडे असतील किंवा आणि एखादी व्यक्ती असं आम्ही 5 जण आमरण उपोषणाला बुधवारपासून बसणार आहोत। या सांगली जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी समाजानं जे बाबासाहेबांच्यावर प्रेम करतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा स्वाभिमान जिवंत पाहिजे, अशा सर्वांनी येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला 11 वाजता जिल्हा परिषदेसमोर उपस्थित राहावं असं मी आज आवाहन आणि विनंती करतो। जय भीम, जय भारत।